भारतीय जनता पार्टीकडनं आज उमेदवारी अर्ज दाखल करतात. समीरभाई काय माहिती द्याल? नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईचे खऱ्या अर्थात देवाभाऊंच्या, अमित साटमजींचा, आशिष शेलारजींचा आणि विद्याताईंचा सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो की आपण पुन्हा एकदा राजूला या विभागातनं भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून प्रत्याशी म्हणून आपण ठरवलेलं आहे. मी अनेकदा सांगितलंय की माझं या शहरामध्ये राजकीय अस्तित्व या विभाग क्रमांक 56नी घडवलेलं आहे आणि एक माझ्या आणि माझ्या परिवारा असं एक ऋण आहे जे उभ्या आयुष्यात मी कधी फेडू शकणार नाही. परंतु माझ्या परीने या विभागाच्या मतदारांना मतदार न समजता आपल्या परिवाराचा एक भाग समजून मी सुद्धा गेले 23 वर्ष या विभागामध्ये कार्य करत आलेलो आहे, काम करत आलेलो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या विभागातल्या मतदारांना वचन देतो की तुम्ही आतापर्यंत दाखवलेल्या प्रेम विश्वास याला कधीच उभ्या आयुष्यात तडा जाऊ देणार नाही. कालपर्यंत उद्धवजींच्या पक्षात तुम्ही होतात, एकंदरीत एक दिवसात काय असं झालं तर तुम्ही पक्ष असं आहे की मी विधानसभा शिवसेनेमधनं लढवली, परंतु आपण जिकडे आहोत तिकडे लोकांची गरज काय, लोकांची अपेक्षा काय आणि विकास कशा माध्यमातून लवकर होऊ शकतं ह्या सगळ्याला दृष्टिकोनातून पाहून असं जेव्हा डोळ्यासमोर आलं की एकंदरीत गोरेगाव हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला कौल यांनी देत आहे आणि विकासाला कौल देत आहे, तर ह्या विभागाचा सुद्धा विकास लवकरात लवकर कसा होणार त्याच्याकरता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सर्वप्रथम आभार की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी हे नाही पाहिलं की मी त्यांच्या विरुद्ध एका वर्षापूर्वी निवडणूक लढवली, परंतु समीर देसाई हा कार्यकर्ता म्हणून त्याची जाण त्यांनी ठेवली आणि म्हणून आज राजूला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या विभागात प्रत्याशी म्हणून भारतीय जनता पार्टीचे उतरले आहेत. पक्ष जरी बदलला असेल तरी एक निश्चित आहे, मी या विभागाच्या लोकांकरता माझी निष्ठा कधीच बदललेली नाही, ती निष्ठा नेहमीच आबाधित राहिलेली आहे. स्वाभाविक आहे. काही वेळ लागतो की नाही, भाजल्यावर थोडंसं ते शांत व्हायला थोडंसं वेळ लागतो. माझे काही सहकारी नाराज असतील तर त्यांची नाराजगी निश्चित दूर करू आणि ह्या विकासाच्या कामामध्ये सगळे मिळून एक साथ जोडू आणि म्हणून जे नाराज आहेत त्यांना मनवण्याचं काम ही माझी प्राथमिक जबाबदारी राहील आणि मला खात्री आहे की ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्यांना विकास आणि गोरेगावचा सर्वांगीण विकास हा सर्वात अग्रक्रम ते सुद्धा ठेवतील आणि हे विषय मागे सारून ते गोरेगावच्या आणि या 3 डोंगरी, प्रेमनगर, मोतीलाल नगर 2-3 या विकासामध्ये माझ्या खांद्याला खांदा मिळून काम. भारत माता की